मी 75 वर्षांचा आहे. मला फक्त 10 मिनिटे द्या. मी तुमच्या पायांतील कमजोरी कमी करून दाखवेन. कदाचित तुमच्याही बाबतीत असे होत असेल. सकाळी उठताच पाय जड वाटतात, गुडघे आखडलेले असतात आणि पहिले पाऊल टाकतानाच तोल जाईल की काय अशी भीती वाटते. जर तुमच्याही बाबतीत असे होत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. हो, माझ्याही बाबतीत असे होते. कारण खरं सांगायचं तर काही वर्षांपूर्वी माझीही अशीच अवस्था होती. आज मी 75 वर्षांचा आहे. पण एक काळ असा होता की खुर्चीतून उठणंसुद्धा कठीण वाटायचं. बाथरूममधला ओला फरशी पाहून भीती वाटायची आणि जिना तर जणू माझा शत्रूच झाला होता. एक दिवस माझी लहान नात म्हणाली, "आजोबा, चला ना बाहेर." मी उठण्याचा प्रयत्न केला, पण गुडघ्यात इतका तीव्र त्रास झाला की पुन्हा बसून गेलो. त्या दिवशी प्रथमच मला जाणवलं की समस्या फक्त वयाची नव्हती, तर माझं शरीर हळूहळू कमकुवत होत होतं. त्यानंतर मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. एका आयुर्वेदिक वैद्यांनाही भेटलो. त्यांनी सांगितलेली एक गोष्ट माझा विचारच बदलून गेली. ते म्हणाले, फक्त चालणं पुरेसं नाही. वय वाढल्यावर पायांचे स्नायू हळूहळू कमकुवत होतात. त्यांना योग्य प्रकारे मजबूत केलं नाही तर गुडघ्यांवरचा ताण वाढत जातो. तेव्हापासून मी माझ्या काही छोट्या सवयी बदलायला सुरुवात केली. आज 75व्या वर्षीही मी स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत अनुभवतो. मी आयुष्यात 5 छोटे बदल केले आणि बंधूंनो भगिनींनो, या 5 गोष्टींनी माझं आयुष्यच बदलून टाकलं. तुम्हीही इच्छित असाल तर आजपासूनच सुरुवात करू शकता. मी सुरुवात अगदी छोट्या गोष्टींपासून केली. ना महागडी मशीन, ना तासनतास कठीण व्यायाम. फक्त रोज शरीरासाठी थोडा वेळ द्यायला सुरुवात केली. आणि खरं सांगतो, म्हातारपणी शरीराला ताकदीपेक्षा नियमिततेची जास्त गरज असते. आज मी तुम्हाला जे सांगत आहे, ते कोणत्याही पुस्तकातून वाचलेलं नाही. मी स्वतःच्या शरीरावर त्याचा अनुभव घेतला आहे. पहिला बदल, कोमट तेलाने मालिश आणि सकाळचं ऊन. पूर्वी सकाळी उठल्यावर माझे पाय इतके जड वाटायचे की अंथरुणातून खाली पाय ठेवावासा वाटत नव्हता. गुडघे आखडलेले, घोटे ताठर आणि पोट्या जणू रात्रभर दगडासारख्या झालेल्या असायच्या. एके दिवशी आमच्या परिसरातील एका ज्येष्ठ वैद्यांनी मला सांगितलं, शरीर कोरड पडू देऊ नका. म्हातारपणी शरीराला स्निग्धतेची गरज असते. त्या दिवसापासून मी एक छोटी सवय लावून घेतली. रोज थोडंसं तिळाचं तेल कोमट करतो. कधी कधी महानारायण तेलाचाही वापर करतो. मग आरामात खुर्चीवर बसून गुडघे, पोट्या आणि घोट्यांना हळूहळू मालिश करतो. घाई नाही, अगदी शांतपणे. जणू स्वतःच्या शरीराचे आभार मानत आहे. हात नेहमी खालून वरच्या दिशेने फिरवतो, कारण त्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. पूर्वी मला वाटायचं की या फक्त जुन्या काळातील गोष्टी आहेत. पण नंतर डॉक्टरांनीही सांगितलं की हलक्या मालिशमुळे स्नायूंचा ताठरपणा कमी होण्यास मदत होते. आणि खरं सांगते, मालिश केल्यानंतर पायांमध्ये जो हलकेपणा जाणवतो, तो अनेकदा औषधांपेक्षाही लवकर आराम देतो. मालिश झाल्यावर मी घराबाहेर किंवा बाल्कनीत 20 ते 25 मिनिटे सकाळच्या कोवळ्या उन्हात बसतो. ना मोबाईल, ना टीव्ही. फक्त शांतपणे. आजकाल आपण सूर्यप्रकाशापासून दूर जात आहोत. पण शरीराला व्हिटॅमिन डीची खूप गरज असते. डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की भारतातील अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते. त्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि स्नायूही लवकर थकतात. तेव्हा मला समजलं की फक्त औषधं घेऊन उपयोग नाही. शरीराला निसर्गाचाही सहवास हवा. जर तुमच्या घरात सकाळचं ऊन येत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आमच्या घरी सकाळचं ऊन येतं. आजही किती लोक निसर्गाशी जोडलेले आहेत, हे पाहून मला खूप आनंद होतो.
दुसरा बदलक घोट्यांचा गोलाकार व्यायाम. ऐकायला हा व्यायाम अगदी छोटा वाटेल, पण त्याचा मला खूप मोठा फायदा झाला. पूर्वी माझे पाय अनेकदा बधीर झाल्यासारखे वाटायचे. विशेषतः सकाळी चालताना पाय पूर्णपणे मोकळे होत नाहीत असं जाणवायचं. मग मी घोटे फिरवण्याचा हा छोटासा व्यायाम सुरू केला. मी खुर्चीवर सरळ बसतो. एक पाय थोडासा वर उचलून घोटा गोलाकार फिरवतो. 10 वेळा एका दिशेने आणि 10 वेळा उलट दिशेने. मग दुसऱ्या पायानेही तेच करतो. फक्त एवढंच. पण जेव्हा मी हा व्यायाम रोज करू लागलो, तेव्हा काही दिवसांनी मला जाणवलं की पायांचा ताठरपणा कमी होऊ लागला आहे. चालतानाही पाय पूर्वीसारखे जड वाटत नव्हते. डॉक्टरांनी सांगितलं होतं की वय वाढल्यावर रक्ताभिसरणाची गती काहीशी कमी होते. शिवाय आपण बराच वेळ बसून राहिलो तर पायांचा आखडलेपणा आणखी वाढतो. हा छोटासा व्यायाम रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतो. आता तर मी टीव्ही पाहतानाही हा व्यायाम करतो. जर तुम्हीही आत्ता बसून हा व्हिडिओ पाहत असाल तर एकदा करून पहा. करायला अगदी सोपा आहे, पण नियमित केल्यावर शरीराला त्याचा फायदा हळूहळू जाणवू लागतो. तिसरा टप्पा टाचांवर उभे राहण्याचा हिल रेजेस व्यायाम. हा व्यायाम सुरुवातीला माझ्यासाठी अजिबात सोपा नव्हता. पहिल्यांदा प्रयत्न केला तेव्हा तोल जाईल की काय अशी भीती वाटत होती. म्हणून मी भिंतीचा किंवा मजबूत खुर्चीचा आधार घेतला. मी दोन्ही हातांनी खुर्ची पकडतो. मग हळूहळू टाचा वर उचलतो, म्हणजे शरीराचं थोडंसं वजन पायाच्या बोटांवर येतं. त्यानंतर सावकाश पुन्हा टाचा खाली आणतो. पहिल्या दिवशी मी फक्त 4-5 वेळाच हा व्यायाम करू शकलो. पोट्यांमध्ये ताण जाणवत होता आणि शरीर लगेच थक होतं. पण मी हार मानली नाही. मी स्वतःला सांगितलं, हळूहळू चाल, पण थांबू नको. हळूहळू माझे पाय मजबूत होऊ लागले. आज मी आरामात 15 ते 15 वेळांचे 3 सेट करू शकतो. या व्यायामामुळे पोट्यांचे स्नायू मजबूत होतात आणि हेच स्नायू चालताना शरीराला स्थिरता देतात. पूर्वी चालताना मला शरीर डगमगतं असल्यासारखं वाटायचं. पण काही आठवड्यांनंतर माझा तोल सुधारू लागला. आणि खरं सांगते, जेव्हा ज्येष्ठ व्यक्तीचा तोल सुधारतो, तेव्हा त्याच्या मनातील पडण्याची भीतीही कमी होऊ लागते. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर एकदा उभे राहून हा व्यायाम करून पहा. आणि प्रयत्न केला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मी आजपासून सुरुवात केली. चौथा टप्पा खुर्चीवरून उठणे आणि पुन्हा बसण्याचा व्यायाम. बंधूंनो आणि भगिनींनो, जर तुम्ही मला विचारलंत की कोणत्या व्यायामाचा सर्वात जास्त फायदा झाला, तर मी याच व्यायामाचं नाव घेईन. कारण खरी अडचण चालण्यात नसते, तर खुर्चीवरून उठण्यात असते. पूर्वी माझी अवस्था अशी होती की खुर्चीवरून उठताना दोन्ही हातांचा पूर्ण जोर लावावा लागायचा. अनेकदा शरीर अर्धवट उठायचं आणि पुन्हा खाली बसून जायचं. तेव्हा खूप वाईट वाटायचं. जणू शरीर माझं राहिलंच नाही असं वाटायचं. मग मी रोज हा छोटासा सराव सुरू केला. मी एका मजबूत खुर्चीवर बसतो. पाय थोडे मागे घेतो. मग थोडंसं पुढे झुकून पायांच्या जोरावर उभा राहतो आणि नंतर हळूहळू पुन्हा बसतो. फक्त एवढंच. पण लक्षात ठेवा, घाई अजिबात करू नका. सर्व काही शांतपणे आणि सावकाश करा. सुरुवातीला मी फक्त 3-4 वेळाच करू शकत होतो. आज मी आरामात 15 वेळा हा व्यायाम करतो. डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की हा व्यायाम मांड्या आणि नितंबांच्या स्नायूंना मजबूत करतो. हेच स्नायू आपल्याला कोणाच्याही आधाराशिवाय सहज उभं राहण्याची ताकद देतात. हळूहळू मला फरक जाणवू लागला. पूर्वी उठताना वाटणारी भीती कमी झाली आणि शरीरावर पुन्हा विश्वास वाटू लागला. आणि खरं सांगायचं तर, ज्या दिवशी एखादा ज्येष्ठ व्यक्ती आधाराशिवाय उभा राहू लागतो,
त्या दिवशी फक्त शरीरच नाही तर आत्मविश्वासही मजबूत होतो. 5वा टप्पा, भिंतीच्या आधाराने अर्धवट बसण्याचा व्यायाम, वॉल सिट. हा व्यायाम ऐकायला थोडा अवघड वाटू शकतो, पण मी तो अगदी सोप्या पद्धतीने सुरू केला. मी भिंतीला पाठ लावून उभा राहतो. मग हळूहळू थोडंसं खाली सरकतो, जणू अदृश्य खुर्चीवर बसत आहे. पण पूर्ण खाली नाही, फक्त थोडंसं. सुरुवातीला 5 सेकंदही कठीण वाटायचे. गुडघ्यांवर ताण जाणवत होता. पण मी शरीरावर जबरदस्ती केली नाही. हळूहळू वेळ वाढवत गेलो. या व्यायामामुळे गुडघ्याभोवतीचे स्नायू मजबूत होतात. आणि स्नायू मजबूत झाले की गुडघ्यांवरील ताणही कमी जाणवू लागतो. मला याचा सर्वात जास्त फायदा जिने चढताना जाणवला. पूर्वी प्रत्येक पायरी भीतीदायक वाटायची. आता शरीर अधिक स्थिर वाटू लागलं आहे. पण बंधूंनो आणि भगिनींनो, फक्त व्यायाम करून उपयोग नाही. शरीराला आतून योग्य पोषणही मिळालं पाहिजे. मी माझ्या आहारात काही छोटे बदल केले. जसे की मूगडाळ, थोडंसं पनीर, दूध आणि रात्री हळद घातलेलं दूध. हळदीबद्दल आपण लहानपणापासून ऐकता आलो आहोत. पण नंतर मला कळलं की हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो, ज्यावर विज्ञानात अनेक संशोधन झाले आहे. हा घटक शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकतो. पण एक महत्त्वाची गोष्ट अनेकांना माहिती नसते. हळद एकटी घेतल्यास तिचा परिणाम मर्यादित असू शकतो. म्हणून मी त्यात एक चिमूटभर काळी मिरी घालतो. कारण काळी मिरीतील घटक कर्क्युमिन शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषला जाण्यास मदत करतात. मी रात्री थोडे मेथीदाणे भिजत घालतो आणि सकाळी त्याचे पाणी पितो. हे सगळं काही जादू नाही. पण अशा छोट्या छोट्या सवयी हळूहळू शरीराला आधार देऊ लागतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कृपया लगेच परिणामांची अपेक्षा करू नका. आजकाल अनेक जण 5 दिवस व्यायाम करून म्हणतात, काहीच फायदा झाला नाही. पण बंधूंनो आणि भगिनींनो, जी कमजोरी तयार व्हायला 10-15 वर्षे लागली, ती दूर व्हायलाही वेळ लागणारच. माझ्यासोबतही सुरुवात सोपी नव्हती. अनेक दिवस वाटायचं, बस आता सोडून द्यावं. पण 3ऱ्या आठवड्यापासून काहीतरी बदलायला लागलं. सकाळी पाय पूर्वीसारखे जड वाटेनासे झाले. चालताना भीती कमी झाली. आणि साधारण 1.5 महिन्यानंतर मी कोणाच्याही आधाराशिवाय स्वतः उभा राहू लागलो. त्या दिवशी माझ्या डोळ्यात खरंच आनंदाश्रू आले. कारण अनेक दिवसांनी मला जाणवलं की माझं शरीर पुन्हा माझी साथ देत आहे. आज 75व्या वर्षी मी माझ्या नातीसोबत उद्यानात फिरतो, सावकाश जिने चढतो आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता मला स्वतःचाच भार वाटत नाही. जर तुम्हालाही वाटत असेल की म्हातारपणात शरीराने साथ द्यावी, तर हा व्हिडिओ फक्त पाहून जाऊ नका. आजच एक छोटा निर्णय घ्या. फक्त एक व्यायाम निवडा आणि पुढील 7 दिवस नियमित करा. मग स्वतः अनुभव घ्या की तुमच्या शरीरात हळूहळू कसा बदल होतो. कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमचं वय किती आहे आणि तुम्ही कोणता व्यायाम सुरू करणार आहात. मी खरंच तुमच्या प्रतिक्रिया वाचतो. कारण आपण सगळे इथे एका कुटुंबासारखे आहोत. जर या गोष्टी तुमच्या मनाला भिडल्या असतील, तर हा व्हिडिओ तुमचे आईवडील, आजी-आजोबा किंवा अशा कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा, जी आजही शांतपणे वेदना सहन करत आहे. कारण अनेकदा औषधांपेक्षा हे जाणवणं जास्त प्रभावी असतं की तुम्ही अजून कमकुवत झालेलात नाही, फक्त तुमच्या शरीराला थोड्या मदतीची गरज आहे. ईश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य देवो. तुमची पावले नेहमी सक्षम राहोत आणि तुमच्या घरात आनंद व हास्य सदैव नांदो. धन्यवाद.